2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, ते पाणी टाकून घेतले. अर्धं पीठ हलकं होतं आणि त्यामुळे त्या भजीला जाळीसुद्धा छान येते. पीठ फेटून झाले. चमचा ओवा टाकून घेतलाय, अर्धा चमचा 4 लसूण पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची ठेचून घेतलेली टाकून घेतल्यात. 2 कांदे अशा प्रकारे मीडियम असे कट करून घेतलेले. ते चवीसाठी 4 हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकल्यात आणि अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. काळी पावडर टाकून घ्यायची आहे. पाव चमचाच लाल तिखट टाकून घेतलं. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यात मिक्स करून घेतलेलं आहे. पद्धतीने ना खाण्याचा सोडा खूप थोडासा लागतो, तर हे बघा. आणि वाटलंच तर तुम्ही एखादा चमचा जे कडकडीत मोयन आहे ते सुद्धा याच्यात टाकू शकता. आता तेल इथं मिडियम गॅसवर गरम करून घेतले. बसते तेवढीच भजी याच्यामध्ये सोडून घ्यायची एक वेळेला. जास्तीची गर्दी करायची नाही. सोडल्याबरोबर वरती येतात आणि ते आपोआप पलटले जातात. इतके सुरेखाने मस्त ही भजी तयार होतात. तर थोडेसे भजी ही तळून झाली की परत लगेच झाऱ्याने ही भजी पलटून घ्यायची आहेत आणि आलटून पलटून आपल्याला हे छान ही भजी तळून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे ही भजी छान तळून झालेली आहेत. बघू शकता किती सुरेख रंग आला आहे आणि दिसता क्षणी तोंडाला पाणी सुटेल, सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा तितकेच खमंग होतात. अशा प्रकारे हा रंग येतो. तेलातून काढल्याबरोबर एकदम कोरडी भजी होतात. एखादा सेकंदसाठी गॅस मोठा करून ही भजी काढून घ्यायची आहेत. आता या चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहेत. खाली एखादी प्लेट ठेवायची. अगदी गरम भजी आहेत. तर बघू शकता वरून एकदम कुरकुरीत, आतमध्ये एकदम छान अशी जाळी आलेली आहे. बघू शकता एकूण एक भजी किती मस्त दिसतात.